महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। पेण येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी घेतली व्यसनमुक्ती व कॉपी न करण्याची शपथ। भारतीय स्वातंत्र्य दिन पेण तालुक्यात मोठ्या उत्साहाने आणि आनंदी वातावरणामध्ये साजरा करण्यात आला। यावेळी शाळा, महाविद्यालय, नगरपालिका, पंचायत समिती, वाचनालय, प्रांत कार्यालय या ठिकाणी ध्वजारोहण करून वंदना देण्यात आली। भारत माता की जय, जय जवान, जय किसान, वंदे मातरम, स्वतंत्र भारताचा विजय असो अशा विविध घोषणांनी सारा परिसर दुमदुमून गेला। शालेय विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्तीची आणि कॉपी न करण्याची शपथ घेऊन संकल्प केला। उपविभागीय अधिकारी पेण कार्यालय येथे प्रांताधिकारी प्रवीण पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। यावेळी आमदार रविशेठ पाटील, जिल्हा परिषद कृषी सभापती वैकुंठ पाटील, नगराध्यक्षा प्रीतम पाटील, उपनगराध्यक्ष निवृत्ती पाटील, नायब तहसीलदार प्रसाद कालेकर, DYSP जालिंदर नालकुळ, पेण पोलीस निरीक्षक प्रदीप भोसले, मुख्याधिकारी जीवन पाटील, कृषी अधिकारी सागर वाडकर, पेण पंचायत समितीच्या सभापती स्मिता पाटील, उपसभापती संजय डंगर, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, पेण शहरातील प्रतिष्ठित नागरिक, पत्रकार यावेळी उपस्थित होते। पेण एज्युकेशन सोसायटीच्या संकुलात आयोजित केलेल्या या ध्वजारोहण प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष मंगेश नेने, कार्याध्यक्ष प्रशांत ओक, उपकार्याध्यक्ष संजय कडू, सेक्रेटरी सुधीर जोशी, सर्व संचालक मंडळ, कन्याशाळा, प्रायव्हेट हायस्कूल, इंग्रजी माध्यमाची शाळा, भाऊसाहेब नेने महाविद्यालय, प्राथमिक शाळा या सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते। विद्यार्थ्यांनी वंदे मातरम गीताचे सामुदायिक गायन करून, राष्ट्रगीत, ध्वजगीत, समूहगीत गायन करून स्वातंत्र्य दिनानिमित्त घोषणा दिल्या। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी धनाजी घरतसह तृप्ती भोईर, पेण। जनतेला शुभेच्छा देतो। स्वातंत्र्यामुळे आपल्याला या ठिकाणी जी काय प्रगती झालेली ती स्वातंत्र्यामुळे झालेली आहे आणि स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानामुळे आपल्याला हे सगळं वैभव प्राप्त झालेलं आहे। त्याच्यामुळे त्यांनासुद्धा या ठिकाणी मी विनम्र अभिवादन करतो आणि सर्व नागरिकांना शुभेच्छा देतो।